बोलो गजानन महाराज की जय। गुरु चरित्र अध्याय 20। गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अखंडमंडलाकारं येन व्याप्तं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। बोलो पंडरीनाथ भगवान की जय। सब साधु संतन की जय। शंकर स्वामी भगवान की जय। जगन्नाथ बाबा की जय। पार्वती पते सांब सदाशिव भगवान की जय। गुरुचरित्र अध्याय 20। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य राणा लागी सिद्धाची आचरणा विनवी तसे कर जोडून भक्तिभावे करुणी पुसतसे तया वेळी माता ठेवून चरण कमळी जय जय सिद्ध स्तोम मोडी विनंती एक अवधारा स्वामी निरोपिले आम्हासी श्री गुरु आले गाणगापुरासी गोप्य रूपे अमरापुरासी औदुंबरी अष्टी म्हणता वरदेऊनी योगिनीशी आपण आले प्रकटेशी पुढे तया स्थानी कैशी विस्तार झाला ते निरोपावे वृक्ष सांगसी औदुंबर निश्चय मनसी कल्पतरू पुढे कवना झाला वरू निरोपावे दातारा शिष्यवचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी सांगत असे विस्तारुनी औदुंबर स्थान महिमा सिद्ध म्हणे ऐक बाळा किती सांगू गुरुची लीळा औदुंबरी सर्व काळ वासा आपण असे जाना जया नाम कल्पतरू काय पुससी तयाचा वरू जेथे वास श्री गुरु कल्पिले फळ तेथे होय अमित झाला तेथे महिमा सांगावया अशक्य आम्हा एखादा सांगू दृष्टांत तुम्हा शिष्योत्तमा नामधारका शिरोळ म्हणजे ग्रामेशी विप्र एक परियेशी गंगाधर नाम ऐशी वेदरत होता जाना त्यांची भार्या पतिव्रता शांत असे सुशीलता तिची पुत्र होती ते सवेची मृतता कष्ट तसे येणे परी 5 पुत्र तिची झाले सवेची पंचत्व पावले अनेक देव आराधिले नवे कवने परी स्थिर दुःख करी ते नारी व्रते उपवास अपरंपरी पूर्वकर्म असे थोरी स्थिर नोहे पुत्र तिशी रहनी कर्म विपाकेशी विचार करी ती तिच्या दोषाशी पुत्र शोक व्हावयाशी सांगती पातके तयवेळी सांगती विप्र विद्वज्जन पुत्र न वाचती काय कारण पूर्वजन्म दोष गुण विस्तार करीती तियेशी गर्भपात त्रियाशी जे जन करीती तामसी पावती वांज जन्माची झाले पुत्र मर्ती जाणे अश्ववध गोवध करी वांज होय सदा जोरी एखाद्या परद्रव्य अपहारी अपुत्री होय तो दाना विप्र म्हणती तियेशी तुझे पूर्वजन्म दोषी दिसत असे आम्हासी सांगू ऐका एकचित्ते शौनक गोत्री द्विजापाशी ऋण घेतले द्रव्याशी मागता तुआ नदेशी कष्टला बहुत तो ब्राह्मण लोभी होता तो ब्राह्मण द्रव्य संबंधे दिदला प्राण आत्महत्या केली या गुन्हे तो पिशाच्य झाला असे गर्भपात करी तो तुझ झाल्या मृत्यू करी तो द्विज तुझे कर्म असे सहज आपली जोडी भोगावी ऐकोनी ब्राह्मणाचे वचन विप्रवनिता खेदे खिन्न अनुतप्त होऊनी अंतकर्ण द्विजचरणा लागली करजोळूनी तये वेळी विनवितसे करुणा बहाळी माथा ठेवूनी चरण कमळी पुसतसे तयावेळी ऐशी पापिनी दुराचारी बुळाले पापाचे सागरी स्वामी माते तारी तारी उपाय सांगणे म्हणतसे ऐशी पापे हळाहळी अपत्ये बक्षिली चांडाळी औषधी सांगा तुम्ही सकळी मनोनी सभेशी विनवितसे विप्र म्हणती तियेशी तुआ केली ब्रह्महत्या दोषी अपहारिले द्रव्यासी ब्राह्मण पिसाच्य झाला असे जदी मेला द्विजवर केली नाही क्रिया कर्म पर त्याचे द्रव्य तुआ सारे भोगिले असे जन्मांतरी त्याची करणे उद्धार गती सोडावे कर्म करावे रीती द्रव्य द्यावे कशती तया गोत्र द्विजासी तेने होय तुझ बरवे एको भावे आचरावे कृष्णातिरी वास करावे एक मास उपवासी पंचगंगा संगमेशी तीर्थे असती बहुवशी औदुंबर वृक्षाशी आराधावे परियेसा पाप विनाशी करुणी स्नान वेळ 7 औदुंबर स्नपन अभिषेकोनी श्री गुरुचरण पुन्हा स्नान काम्य तीर्थी विधीपूर्वक श्री गुरुचरणी पूजा करावी भावोनी येणे परी भक्तीने मास एक आचरावे स्थान असे श्री गुरुचे नरसिंह सरस्वतीचे तुझे दोष जातील साचे पुत्र होतील शतायुषी मास आचरून येणे परी मग ब्राह्मणाते पाचारी द्रव्य द्यावे शौनक गोत्री द्विजवरासी 100 त्याचे निनामे कर्म सकळ आचरावे मन निर्मळ होतील तुझे कष्ट सफळ श्री गुरुनाथ तारिल गुरु स्मरण करुनी मनी
तू पूजा करी ओ गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्राह्मण संबंध परिहरेल. ऐसे सांगता द्विजवर, ऐकोनी सती चिंता करी. शतद्रव्यामुच्या घरी, कधी न मिळे परियेचा, कष्ट करीना फुले देही. उपवासादी पूजा पाही, मासोपवास एको भावी, करीना आपण गुरुसेवा. येणे परी तये नारी, सांगे आपुले निर्धारी. ऐकून या द्विजवरी, निरोप देती झाली. निरोप देती तये वेळी, विप्र म्हणती एके बाळे. तू ते द्रव्य इतके न मिळे, सेवा करी ओ मन निर्मळे. श्री गुरुचरणी तू आता निष्कृती तुझिया पापासी, श्री गुरु करील परियेसी. औदुंबर सनिदेशी वास असे निरंतर, तो कृपाळू भक्तासी. निवारील ब्रह्महत्या दोषासी, जितके येईल तुझ्या शक्तीची. द्रव्यवेची गुरुनिरोपे परिसोनी द्विजवचन, विप्रवनिता संतोषोन गेली त्वरित ठाकोन. जेते स्नान श्रीगुरुचे स्थान श्रीगुरुचे, स्नान करुनी संगमासी. पाप विनाशी निविदिशी, 7 वेळ स्नपनेशी. करी औदुंबरी प्रदक्षिणा, काम्यतीर्थी करुनी स्नान. पूजा करुनी श्री गुरुचरण, प्रदक्षिणा करुनी नमन. करीतसे उपवास, येणे परी दिवस तिनी. सेवा करता ते ब्राह्मणी, आला विप्रतीच्या स्वप्नी. द्रव्य मागे 101, अद्यापि जरी न देशी. घेईन तुझे प्राणासी, पुढे तुझ्या वंशाशी. वाळूने दी अवधारी, वाया करीशी तू सहायासी. पुत्र कैचे तुझे वंशी, म्हणून कोपे मारावयासी. आला पिशाच्य स्वप्नात, भयचकित ते वनिता. औदुंबरा आळ रिगता, तव देखिले श्री गुरुनाथा. तया पाठी रिघाली, अभय देवोनी नारीशी. वारिता झाला ब्राह्मणाशी, पुसती श्री गुरु तयाशी. कामारीशी त्रियेशी, विप्र विनवी श्री गुरुशी. जन्मांतरी आपणाशी, अपहार केला द्रव्याशी. प्राण त्यजिला यास्तव, स्वामी कृपाळू सर्वाशी. अमुचे शत्रूचा पक्षपात करीशी, तुम्ही यतीश्वर तापशी. पक्षपात करू नये, ऐकोनी तयाचे वचन. श्री गुरुमती कोपोन, उपद्रव्य देशी भक्तजना. तू ते शिक्षा करू दान, आम्ही सांगो जेने रीती. जरी ऐकशी इतारती, तुझ होईल सद्गती. पिशाचत्व परिहरेल, जे काय देईल विप्रवनिता. तुवा अंगीकारावे सर्वता, जरी नये तुझ्या चित्ता. जाई आता येथून, राखीन माझी या भक्ताशी. वंशोवंशी अभिवृद्धीशी, पुनरपी जरी पाहू येशी. शिक्षा करू म्हणती गुरु, ऐकोनी श्री गुरुचे वचन. विप्र पिशाच्य करी नमन, स्वामी तुझे देखिले चरण. उद्धरावे आपणाशी, जेने परी आपणाशी. होय गती उद्धरावयाशी, निरोपदेशी करुणेशी. अंगीकारू स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी. विप्रवनिता भावेशी, करील कर्म 10 दिवशी. गती होईल तुते जाना, येणे परी तयासी. निरोप देती त्रियेशी, जे असेल तुझ पासी. आचरी कर्म तया नामी, अष्टतीर्थी स्नान करी. तया नामी अवधारी, 7 दिवस येणे परी. स्नपन करी औदुंबरा, ब्रह्महत्या तुझे दोषी. जातील त्वरित भरवशी, कन्या पुत्र पूर्णायुषी. होतील तू म्हणती श्री गुरु, ऐसे देखुनी जागृती. विप्रवनिता भयचकिती, ज्ञाने पाये श्री गुरुमूर्ती. न दिसंबे मनात, श्री गुरु निरोपे 10 दिवस. केले आचरण परियेस, ब्रह्महत्या गेला दोष. गती झाली ब्राह्मणाशी, येरे दिवशी स्वप्नात. प्रत्यक्ष आले श्री गुरुनाथ, नारी केल 2 देत. भरली ओटी तियेची, मने पारणे करी ओ तू आता. पुत्र होतील वेदरता, वाळे त्यांची संतती बहुता. चिंता न करी अहो बाळे, गुरु निरोपे आराधन. करीती दंपती मनपूर्ण, प्रकट झाला श्री गुरुराना. संपर्क लोह परिसापरी, चिंतामणी स्पर्श होता. लोह पाशाना कांचनता, तैसी ते विप्रवनिता. पापा वेगळी त्वरित झाली, पुढे तया नारीशी. पुत्रयुग्म सद्वंशी, झाले श्री गुरुकृपेशी. एकचित्ते परियेसा, व्रतबंध करीती ज्येष्ठासी. समारंभ अनंतरशी, चौल कर्म दुजियासी. करू पाहती माता पिता, समारंभ करी जननी. चौल कर्म करणे मनी, पुत्राची झाली वर्षे तिनी. अत्योल्हास मानसी, समारंभ अति प्रीती. करीती झाली आयती, पूर्व दिवशी मध्यरात्री. आली व्याधी कुमाराची, व्याधी असती अष्टोत्तर 100. एका उनी एक थोर, तयामध्ये जो का तीव्र. धनुर्वात दयाची, अवयवा कोणी दिसे भयानक नयनी. येणे परी दिवस तिनी, कष्ट तसे तो बाळ. तया दिवशी अस्तमानी, पंचत्व पावला तस्यनी. शोक करीती जनक जननी, ऐका श्रोते एकचित्ते. आक्रोशोनी भूमीशी, आपडी शिर सत्रानेशी. पाशान घेऊनी उराशी, घात करी ते नारी. देह टाकी धरणीवरी, निर्जीव होनी क्षणभरी. 8वी दुःख परंपरी, नयनी वाहे पूर्णजळ. प्रेतपुत्रावरी लोळे,
आलिंगोनी परिबडे वेष्टोनिया माया जाडे प्रलापित से ते नारी म्हणे ताता पुत्रराया प्राणरक्षका माझ्या प्रिया माते केवी सोडोनिया जासी कठोर मन करुनी कोठे गेलासी खेळावया तनीचे शिर जातसे वाया शीघ्र येईगा ठाकोनिया पुत्रराया परियेशी केवी विसरू तुझे गुण माझा तुझी निधान तुझे गोजिरे बोलणे केवी विसरू पुत्रराया तुझे रूपा सारखा सुत केवी देखो मी निश्चित निदान देखते स्वप्नात तैसे मज चाळविले पुत्र वयाले 5 आपण त्यात तू एक निदान जदी झाले गर्भधारण तपा तैपासाव संतोष डोळे मज उत्तम होती कधी नसे मी दुच्चिती अल्तोल्हास नवमासांती पुत्र होईल म्हणून श्रीगुरुनी दिदला मातेवर पुत्र होईल निर्धार त्याने मद हर्ष फार वरद पिंड म्हणून जदी तुझ प्रसूत झाले अनंत सौख्य मी लाधले प्राणप्रिया तुझ मी पोसिले आमुते रक्षिशी म्हणून मद भरवसा तुझा बहुत वृद्धाप्याचा पोषक म्हणत तू आम्हाशी सांडूनी जाता उच्चित धर्म नवे पुत्रराया दुःख झाले मद बहुत विसरले बाळा तुझ देखत तू तारकामुचा सत्य म्हणून विश्वास केला दान ऐसे नाना परी देखा दुःख करीते बाळिका निवारण करीती सकळ लोक वाया दुःख तू का करीशी देवदानव ऋषेश्वराशी होणार न चुके परियशी ब्रह्मा आलीही ललाटेशी तेची अढळ दान सत्य अवतार होता ती हरिहर तेही न राहती स्थिर तुम्ही तरी मनुष्य नर काय अढळ तुम्हाशी येणे परी सांगती जन आणखी दुःख आठवी मन मने माते दिदली जान स्थिर मनोनी दोन्ही फळे श्री गुरु नरसिंह सरस्वती भूमंडळी महाख्याती औदुंबरी सदा वसती त्यांनी दिदले मदसूत त्यांचे बोल केवी मिथ्या माते दिदलावर सत्या त्यासी घडो माझी हत्या पुत्रासवे देईन प्राण म्हणून आठवी श्री गुरुशी देवा माते गांजिलेशी विश्वास केला मी तुम्हाशी सत्यवाक्य तुझे म्हणत सत्य संकल्प तुची होशी म्हणून होते विश्वासी घात केला गा आम्हाशी विश्वासघातकी केवी न म्हणो त्रयमूर्तीचा अवतारू तुची नरसिंह सरस्वती गुरु ध्रुवा विभीषणा दिदलावरू केवी सत्य मानो आता विश्वास केला तुझे बोले आता माते उपक्षिले माता मनी निश्चय केला प्राण देईन तुम्हावरी लोक येती तुझ्या स्थानी सेवा करीती निवसोनी औदुंबरी प्रदक्षिणा करुनी पुरच्चरणे करिता ती आपण केले पुरच्चरण फळाले मद साधन आता तुझवरी देईन प्राण काय विश्वास तुझ्या स्थानी कीर्ती होईल सृष्टीत आम्हा केला तू आघात पुढे तुझ भजती भक्त काय भरवसा तयाशी ब्रह्म स्वदोषे पिलोन दृढ धरले तुझे चरण अंगीकारोनी मध्ये त्यजने कवन धर्म घडतसे व्याघ्राते धेनू भिवून जाय आनिका पाशी ठाकून तोची मारी तिचा प्राण तयापरी झाले आपणाशी की एखाद्या पूजेशी जाय देवडी संधीशी तेची देऊळ तयाशी मृत्यू होऊनी वर पडे तयापरी आपणाशी झाले स्वामी परियेशी माझ्या प्राणसुतासी न राखीशी देवराया येणे परी अहोरात्री दुःख करीत शेते नारी उदय झाला दिन करी प्रातकाळी परियेसा द्विजज्ञाते मिळवणी सकळी येती तये त्रिये जवळी वाया दुःख सर्व काळी करीशी मूर्खपणे जे जे समयी होणार गती ब्रह्मादिकान चुके ख्याती चला जाऊ गंगे प्रती प्रेत संस्कार करू आता ऐसे वचन ऐकोनी महाक्रोश करुनी मनी आपणा सहित घालावनी अथवा नेदी प्रेतासी आपणा सहित बाळाशी करापा अग्निप्रवेशी एरवी नेदी प्रेताची मनोनी उरी बांधी बाळा लोक म्हणती तियेशी नवसी तू त्रिकर्कशी प्रेतासवे प्राणदेशी कवन धर्म सांगा मा नाही देखिले न ऐको कानी पुत्रासवे देती प्राण कोणी वाया बोलसी मूर्खपणी आत्महत्या महादोष नाना परी तियेशी बोधिती लोक परियेशी निश्चय तिने केला ऐसी प्राण त्यजीन पुत्रासवे दिवस गेला 2 प्रहर प्रेतासी करू नेदी संस्कार अथवा न ये गंगा तीरा ग्रामी आकांत वर्तला इतकी अवसरी आला एक ब्रह्मचारी सांगे तिशी सविस्तारी आत्मज्ञान तयवेळी सिद्ध म्हणे नामधारका पुढे अपूर्व झाले का ब्रह्मचारी आला एका बोधिता झाला ज्ञान तिशी बाळ नवे तोची गुरु आला नरवेश धारू नरसिंह सरस्वती अवतारू भक्तवत्सल परियेसा मनोनी सरस्वती गंगाधर सांगे गुरु चैत्र विस्तार ऐकता होय मनोहर शतायुषी पुरुष होय भक्तिपूर्वक ऐकती जरी व्याधी नव्हती त्यांचे शरीरी पूर्ण आयुषी ते होती अमरी सत्यमाना माझा बोल इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपव्याख्याने सिद्धनामधर धारक संवादे ब्रह्मसंबंध परिहार प्रेतजननी शोकनम नाम
द्विंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु। श्री गुरुदेव दत्त। बोलो गजानन महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सब साधु संतन की जय। शंकर स्वामी भगवान की जय। जगन्नाथ बाबा की जय। पार्वती पते सांब सदा शिव भगवान की जय। हर हर महा